नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. कारण की लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच 4,500 रुपये पडायला सुरुवात होईल. परंतु काही लाडक्या बहिणींना वगळण्यात आलेले आहे. या लाडक्या बहिणींना 4,500 रुपये म्हणजे एकत्र 3 हप्ते मिळणार नाही. आता या लाडक्या बहिणी कोणत्या राहणार आहे आणि कोणाला याचा लाभ मिळणार आहे, जाणून घेऊया संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये. तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. निकषानंतर पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत. लाभार्थ्यांची KYCमुळे फेब्रुवारीनंतर एकही लाभार्थी योजनेचा लाभ मिळालेला नाही. आता KYC केल्यानंतर पात्र ठरलेल्या महिलांना 3 महिन्याचे एकदम 4,500 रुपये वितरित होतील, अशी माहिती महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. परंतु संपूर्ण माहिती काय आहे, जाणून घेऊया. सोलापूर जिल्ह्यातील 11,30,563 महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीलाच लाभ मिळाला. आता निकषानुसार पात्र असलेल्या महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत. लाभार्थ्यांची संख्या KYC नंतर फेब्रुवारीनंतर एकाही लाभार्थीस योजनेचा लाभ मिळालेला नाही. आता KYC नुसार पात्र ठरलेल्या महिलांना 3 महिन्याचे एकदम 4,500 रुपये वितरित होतील, अशी माहिती महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्वच महिलांना सुरुवातीचे 5-6 महिने दरमहा लाभ देण्यात येणार आहे. परंतु जानेवारी-फेब्रुवारी 2025 पासून प्रत्येक लाभार्थी महिलेची निकषानुसार पडताळणी सुरू झाली. सुरुवातीला सरकारी नोकरदार महिला लाभार्थी वगळले. त्यानंतर महिला व पुरुष एकाच कुटुंबातील 2पेक्षा जास्त महिलांची पडताळणी झाली. महिलांच्या नावाप्रमाणे नावे असलेल्या पुरुषांना वगळण्यात आले. केंद्र व राज्य सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घेणारे 4 चाकी असलेल्या महिला वगळल्या. आता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असलेल्या शोध सुरू आहे. त्यासाठी KYC करण्यात आलेली आहे. पण सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 1 लाख महिलांना मुदतीत KYC केली नाही. त्यामुळे पात्र असतानाही त्यांचा लाभ बंद होण्याची चिंता सतावू लागलेली आहे. त्यांनी जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला अर्ज करून एका संधीची मागणी देखील केलेली आहे. पण अजून त्यावर निर्णय झालेला नाही. 15 किंवा 16 मे रोजी महिला व बालकल्याण आयुक्त, उपआयुक्त, अन्य अधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यात सकारात्मक निर्णयाची अपेक्षा दिसून येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिलांना लाभार्थ्यांची KYC चुकलेली होती, त्यांच्या दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. आता ज्या लाभार्थ्यांची KYC राहिली आहे, त्यांनी आमच्या कार्यालयाकडे मुदत मिळावी अशा मागणीचा अर्ज केला आहे. त्यानुसार आम्ही शासनाला पत्रव्यवहार करून त्याची मागणी कळवलेली आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यातूनही अशी मागणी झालेली आहे. दरमहा जर बघितलं तर 10 तारखेपूर्वीच लाभाचा पैसा त्यांच्या खात्यापर्यंत पोहोचून जातो. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 28 जून 2024 रोजी शासन निर्णय झाला. त्यात दरमहा 10 तारखेपर्यंत लाभार्थींच्या खात्यात वितरण करण्यात ठरवलेले आहे. पण लाभार्थींना बहुतेक वेळा त्या तारखेला लाभ मिळालाच नाही. आता तर 3 महिने झाले महिलांना लाभाची प्रतीक्षा असून सुद्धा पैसे आलेले नाही. तर लाडक्या बहिणींनो, घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. महिला व बालविकास कल्याण मंत्रींनी ही माहिती दिलेली आहे की महिलांना फेब्रुवारीपासून उर्वरित सर्व हप्ते एकत्र देण्यात येतील. म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर KYC केली असेल तर तुम्हाला घाबरण्याची काही आवश्यकता नाही. तुमच्या खात्यापर्यंत लवकरात लवकर हे पैसे येतील. परंतु या माहितीबद्दल आणि लाडक्या बहिणींच्या येणाऱ्या पैशाबद्दल जेव्हा पण GR येईल, आम्ही सुरुवातीला तुम्हाला कळू. तरी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यास धन्यवाद. आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकन प्रेस करून सबस्क्राईब नक्की करा आणि सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा.